परळी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा हवेत गोळीबार झाला आणि या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांमध्ये आणखीन 3 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। हवेत गोळीबार तसंच पिस्तूलसह सोशल मीडियावर फोटो अपलोड केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यात 2 परवानाधारक तर 1 अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याचा समावेश आहे। तर यानंतर एक मोठी बातमी बीडमधूनच येते। सरपंच हत्या प्रकरणी सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागलेले आहेत। गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल फोन जे आहेत ते देखील सीआयडीच्या हाती लागले। स्कॉर्पिओ या गाडीत 2 मोबाईल आढळले असून सरपंचाला मारहाण करतानाचा व्हिडिओ याच मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याची माहिती मिळते। तसंच एका बड्या नेत्याला देखील याच मोबाईलमधून फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि यामुळे बडे मासे आता हाती लागण्याची शक्यता आहे। दररोज चौकशी केली जात असून आत्तापर्यंत 100 जणांच्याकडून या प्रकरणाविषयी माहिती सीआयडीने मिळवलेली आहे। पुण्याच्या सदाशिव पेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग देऊन तिथं हार फूल आणि चादर चढवण्यात आली होती। त्याचं स्टेटस व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी त्याची दखल घेतली। त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली। ज्या भिंतीवर हा हिरवा रंग देण्यात आला होता तीच भिंत खासदार मेधा कुलकर्णींनी मग भगव्या रंगात रंगवली। आधी छोटेखानी स्वरूप असलेली ही स्थळं अचानक नंतर काबीज केली जात आहेत। आपण सतर्क राहूया असं आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केलंय। त्या रस्त्याने गेले आणि ठिकाण शोधायचा प्रयत्न केला। ते लगेचच दिसलंच। आजूबाजूला चौकशी केली। त्या प्रिमायसेसमध्ये असं कधीही हिरव्या रंगाचं कुठलाही कॉर्नर नव्हता। आम्ही तिथं गेलो तेव्हा तिथे फुलं वाहिली होती, उदबत्त्या लावल्या होत्या। हा प्रकार खरोखरच अतिशय गंभीर आहे। अशा गोष्टी तातडीने त्याच्यामध्ये दखल घेण्याची आवश्यकता आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये। शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात जाऊन पाहणी केली। कृषी विज्ञान केंद्रात 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याची पाहणी शरद पवारांनी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केलेली आहे। शरद पवारांनी 25 फूट उंची असलेल्या उसाची पाहणी केली। एआय तंत्रज्ञान वापरून उसाचं पीक घेण्यात आलं। यावेळेस सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे देखील उपस्थित होते। कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। त्यानिमित्तानं शरद पवार हे कृषी विज्ञान केंद्रात पाहणी करतायत। बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सीआयडीच्या प्रमुखांना दिले आहेत। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेले आहेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना दिले। अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ताने केली। मात्र सुरेश धस यांनी माफी मागायला नकार दिलाय। या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून आज ती फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक झालेला आहे। त्यांच्या आई मीराबाई पटोले यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं। भंडारा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। बारामतीत महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिले आहेत। शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस या प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत पवार चर्चा करणार असल्याची माहिती आहे। भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाशिकमध्ये सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं। रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे चव्हाणांनी नवा राजकीय प्रवास सुरू करण्याआधी सप्तशृंगी देवीचं दर्शन आणि आशीर्वाद घेतल्याची चर्चा आहे। हाजी अली परिसरातील हिरापन्ना शॉपिंग सेंटरमधील दुकानाला आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान जीवितहानी नसून दुकानाचं मोठं नुकसान झालंय। दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेत 179 जणांचा मृत्यू झालाय। लँडिंगच्या वेळेस विमान धावपट्टीवरून घसरलं आणि यामुळे हा मोठा अपघात झाला। पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला अपघात झाला आणि या अपघातात 2 जण जागीच दगावलेले आहेत। दरम्यान इतर जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे।
विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळलाय. पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्यामुळे गाड्यांचे अपघात वाढलेले आहेत. गाड्या बर्फावरून घसरतायत. जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते. अगदी प्रवासी बस सुद्धा घसरताना दिसत आहेत. तसे अनेक व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत. अमरावतीमध्ये अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक बसली. या अपघातात 3 जण जखमी झालेले आहेत. दरम्यान हा सगळा कारभार अवैध असल्यामुळे ट्रॅक्टर चालक वेगात वाहनं चालवतात. म्हणूनच अपघातांचं प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. मुंबईच्या मढजवळ समुद्रामध्ये 2 मासेमारी करणाऱ्या बोटींचा अपघात झाला. मालवाहू जहाजानं दिलेल्या धडकेत मासेमारी करणारी बोट बुडाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी इथं झालेली नाही. कल्याणच्या रामबाग परिसरात एका भरधाव टेम्पोनं 2 कारला धडक दिली आणि अपघातात टेम्पो आणि कारचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महात्मा फुले पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या टँकरनं धडक दिली. या अपघातात चालक आणि हेल्पर जखमी झालेले आहेत. टँकर चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. या प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करतायत. नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर 7 मधील सम्राट सोसायटीच्या एका रूमचा भाग कोसळला. मनपानं इमारत रिकामी केली असून इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली. UK एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे. नांदेड हिंगोली महामार्गावर एसटी कंटेनरला जाऊन धडकल्यामुळे अपघात झाला आणि या अपघातात एसटीचा बस चालक गंभीर जखमी झाला आहे. या बसमधील 20 प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातात बसचे समोरील भाग जे आहे त्याचं मोठं नुकसानही झालं आहे. सांगली जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आलेली आहे. हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग वाया गेली आहे. द्राक्षाचा धड कुजणं, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी आता फवारण्या करू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय. द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेमध्ये शेकोट्या पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करत आहेत. धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर अखेर रब्बीची पेरणी पूर्ण झालेली आहे. 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली. दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळी तर हरभऱ्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त आहे. संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला आहे. हिवाळ्यामध्ये भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नाहीये. त्यामुळे पाचोडमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिला आहे. रत्नागिरीतील निवळी इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जेरबंद करण्यात यश आलंय. 2 आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा बिबट्या विहिरीत आढळून आला होता. वन विभागाच्या मदतीनं बिबट्याची सुटका करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात खापा इथं शेतशिवारामध्ये विषारी खाद्य खाल्ल्यामुळे 6 शेळ्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे पशुपालकाचं मोठं नुकसान झालंय. मुंबईच्या ताडदेव परिसरातल्या हिरापन्ना मॉलला आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती असून आगीमध्ये दुकानाचं मात्र मोठं नुकसान झालंय. पुण्यात रेल्वेत बोगस टीसी महिलेनं लष्कर दलातील निवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक केली. भारतीय रेल्वे विभागात नोकरीचा आमिष दाखवून 17 लाख रुपयांचा गंडा घातलाय. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झालाय. ओशिवाऱ्यामध्ये शांतिवन सोसायटीत एअरगनच्या माध्यमातून तरुणानं कुत्र्यावर गोळीबार केला. एअरगनची गोळी कुत्र्याच्या शरीरातून आरपार झाल्यामुळे हा कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. कुत्र्याला प्राणी रुग्णालयामध्ये आता पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे. छातीवर वार करून धावत्या रिक्षातून फेकून दिल्याचा प्रकार नागपूरच्या कुंभारटोली परिसरात घडला. यात जखमी व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. आरोपीनं रिक्षात चाकूनं वार करून जखमीला चालत्या रिक्षातून फेकून दिलं. कणतोली पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. उल्हासनगर शांतीनगर भागामध्ये एका युवकाची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली.
पंकज निकम असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा गाडीचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आला। एका जागरूक नागरिकानं गाडीचा व्हिडिओ काढत हा प्रकार उघडकीस आणलेला। याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होऊ लागली आहे। पनवेलच्या दिवाणी न्यायालयातील दीपक फड या लिपिकानं चक्क न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलान बनवून त्यानं लाखो रुपयांचा अपहार केल्याचं देखील उघडकीस आलेलं आहे। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुंबई ठाण्यातून चोरीच्या रिक्षा नाशिकमध्ये नंबर प्लेट बदलून विक्री करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। 6 रिक्षांसह अनेक बनावट नंबर प्लेट क्राईम ब्रांच युनिटला सापडलेले आहेत। दरम्यान या संशयिताच्या ताब्यातून 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नायगावमधील 16 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर माणिकपूर पोलिसांनी अटक केली। त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे संताप व्यक्त होतोय। अखेर या गंभीर प्रकरणामध्ये आरोपीला अटक झाली आहे। बनावट फोनपेद्वारे 1100 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली। सोलापूरच्या डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर बनावट फोनपेनं या तरुणानं पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचं बिंग फुटलं। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जालन्यातील पिंपळ गावात खासगी क्लासच्या संचालकानं वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केला। या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये एटीएममध्ये शिरून एका चोरट्यानं सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारत चोरी केली आणि या प्रसंगी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र पोलीस आल्याचं समजतात चोरटे फरार झालेले आहेत। ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस टँकर पलटी झालाय। टँकर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे। यात वाहन चालक गंभीर जखमी झालाय। टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस भरलेला होता। सुदैवानं मोठी दुर्घटना सुदैवानं टळली आहे। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा पिसाळली। नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाणी सोडलं जातं, तसंच नदीकाठच्या उद्योगधंद्यांनी रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे नदी पूर्णपणे फेसाळली आहे। नदीपात्रातील जलचर जीवन आणि वारकऱ्यांचं आरोग्य देखील यामुळे धोक्यात आलंय। कल्याणमध्ये नागरिकांनी नराधम विशाल गवळीला प्रतिकात्मक फाशी दिलेली आहे। या नराधमाला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे असा संदेश देण्यासाठी पुतळ्याला फाशी देण्यात आली। बीड सरपंच हत्येप्रकरणी पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आलंय। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी म्हणून हे आंदोलन करण्यात आलंय। शनिवार रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासामध्ये प्रचंड हाल होत आहेत। अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी गाडीची वाट पाहत रांगेत तासनतास उभं राहावं लागतंय। जलवाहतुकीचं बुकिंग फुल झाल्यामुळे त्याचा भार एसटी वाहतुकीवर पडला आहे। 2024 हे वर्ष सरत आलं असून वीकेंडच्या निमित्तानं अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत। नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत। गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या या बोटिंगचा आनंद आता पर्यटक लुटतायत। जळगावमधील धरणगाव इथं धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील रमले। आरतीनंतर श्री हनुमान कथेतही त्यांनी वेळ काढून उपस्थिती लावली। या कार्यक्रमात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सांगलीमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत जतच्या यल्लमा देवी यात्रेची सांगता झाली आणि या यात्रेत जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल करण्यात आली। 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी या जतमध्ये हजेरी लावलेली होती। नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। भाविकांसाठी ट्रस्टनं आजपासून 2 जानेवारीपर्यंत मंदिर रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे। तर या काळात घाट रस्त्याचं काम बंद ठेवण्यात आल्यामुळे भाविकांना वाहनं थेट मंदिरापर्यंत नेण्याची सवलत मिळाली आहे। रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देत देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले।
समुद्रकिनारी मौज मजा आणि देवदर्शन असा योग साधत भाविकांनी गर्दी केली असून स्थानिकांना चांगला रोजगारही इथे मिळाला आहे. जेजुरी गडावरून उद्या दुपारी 1 वाजता कऱ्हा स्नानासाठी पालखीचं प्रस्थान होणार आहे. पालखी निघाल्यानंतर जेजुरी गडावर भक्तांकडून भंडाऱ्याची उधळण केली जाईल. तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीत 8 दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी होतीये. सर्व भाविकांना देवीचं दर्शन भेटावं यासाठी म्हणून मंदिर संस्थानानं 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची पावलं देवदर्शनासाठी वळली आहेत. पंढरपूरच्या विठोबारायाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. दर्शनाची रांग 2 किलोमीटरपर्यंत दूर गेल्यानं 4 ते 5 तासांचा अवधी आता दर्शनाला लागतोय. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरातही भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांची गर्दी वाढल्यामुळे दर्शनासाठी आता मोठा अवधी लागत असल्याचं या ठिकाणी भाविकांनी म्हटलं आहे. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेगावात भाविकांची गर्दी झाली आहे. संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी साकडं घातलं. वर्षअखेर असल्यामुळे सुट्ट्या घेऊन भाविक देवदर्शनासाठी येत आहेत. तर शिर्डीत देखील साई भक्तांची मोठी गर्दी उसळलेली आहे. त्यातच आज रविवार आणि त्यामुळे साई मंदिरासह शिर्डीतले रस्ते भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले आहेत. साई संस्थांचं भक्तनिवास, खासगी हॉटेल हाऊसफुल झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात झाली. लाखो भाविक या यात्रेला येत असून कुत्रे, मांजर, घोडे, उंट अशा पाळीव प्राण्यांचा या यात्रेमध्ये बाजार भरतो. 29 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होती आणि यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली आहे. विमानही बर्फाच्या चादरीत लपून गेली आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यामुळे शहरावर बर्फाची चादर पसरली. स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय. महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली. तर बर्फवृष्टीमध्ये 2000 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत. काश्मीर खोऱ्यातील अधिकांश भागात बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आणि रेल्वे सेवा आणि विमान सेवा ठप्प झाली. बर्फवृष्टी प्रचंड असल्यामुळे जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता. भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत. उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत. हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत आणि या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे असं या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्स विमानाचं लँडिंग यशस्वी झालंय. याआधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं. आता व्यावसायिक विमान लँड करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लवकरच हे विमानतळ जे आहे ते सेवेमध्ये येणार आहे. वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं. 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीनं विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर झालेला होता. अखेर 29 डिसेंबरपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार असल्याची माहिती आहे. सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत. शिल्पकार विनय वाघ यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा पुतळा साकारला. 125 वर्षांपासून वाघ कुटुंबियांच्या स्टुडिओमध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक मोठमोठ्या नेत्यांनी भेट दिली आहे. त्यांना प्रत्यक्ष बघून त्यांचे पुतळे त्याच ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत. जळगावच्या कुऱ्हेपानाचे गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्यायला पाणी नाहीये. ही बाब कळताच माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांच्यासह 1986-87च्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आरओ यंत्रासह 10 वॉटर कूलर भेट म्हणून दिलेले आहेत. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. नगर रोडवरची ट्रॅफिक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंद राहणार आहे. तसंच वक्फ बोर्डाची जवळपास 60 एकरची पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
नवीन वर्षानिमित्त लोणावळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल होत आहेत। लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट या ठिकाणी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी म्हणून पर्यटकांची गर्दी झालेली आहे। लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरणाची भुरळ पर्यटकांनाही पडतीये। यावेळेस लोणावळ्यातील टायगर पॉइंटहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी। पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात जे आहे पर्यटक जे आहे दाखल झालेले आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण बघसान राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे पर्यटक आहे या मावळमध्ये दाखल झालेले आहेत। ही आपण आहे लोणावळ्याच्या या टायगर पॉइंट वरती। या टायगर पॉइंट वरती आपण बघसान मोठ्या प्रमाणात जे आहे ते लहान मुलांसहित सर्व फॅमिली जे आहे ते इथे घेऊन आले आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत कशा पद्धतीने साजरं करायचं असं यांचं मानस आहे। मात्र आपण बघत असाल महाबळेश्वर सण, कोल्हापूर सण या ठिकाणी ज्या पद्धतीने गर्दी होते त्याच पद्धतीने या लोणावळ्यातही पर्यटकांची गर्दी झालेली आपण बघत आहे। तर वळूया पुढील बातमीकडे। तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप आता बंद होणार आहे। तसा एक मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली। त्यावेळेस काय सत्य समोर आलं, चला पाहूयात साम टीव्हीच्या या खास रिपोर्टमध्ये। तुमच्या मोबाईल मधून व्हॉट्सअप आता बंद होणार। नवीन वर्षात व्हॉट्सअप चालणार नाही, व्हॉट्सअप बंद होणार असे मेसेज व्हायरल होत आहे। हे बघा, 1 जानेवारी पासून व्हॉट्सअप बंद होणार आणि खाली मोबाईल कंपन्यांची लिस्टही जारी करण्यात आली आहे। व्हॉट्सअप बंद झालं तर आता चॅटिंग कसं करायचं? खरंच व्हॉट्सअप बंद होणार का? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील। तुमच्या फोनवर व्हॉट्सअप बंद होणार। स्मार्टफोन मधून व्हॉट्सअप हद्दपार होणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा दावा म्हणजे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी धक्का देणार आहे। मात्र हा दावा खरा आहे का? या दाव्यात कितपत तथ्य आहे याची पडताळणी करणं गरजेचं आहे। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय ते देखील पाहूयात। लाखो अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअप काम करणं बंद करेल। मेटाच्या मालकीचं हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अँड्रॉइड फोनसाठी सपोर्ट देणं बंद करेल। या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी खरी माहिती मेटा कंपनी देऊ शकते। त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी मेटा कंपनीशी संपर्क साधला। त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली, तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया। अँड्रॉइड किटकॅट व्हर्जनच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे। 10 वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर व्हॉट्सअप सपोर्ट बंद होईल। 1 जानेवारी 2025 नंतर या मोबाईलवर व्हॉट्सअप चालणार नाही। मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल आणि सिस्टम अपडेट न केल्यास नवीन मोबाईल घ्यावा लागेल। सर्वच मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार नाही, मात्र काही मोबाईल कंपन्या आहेत त्यावर 1 जानेवारी पासून व्हॉट्सअप बंद होईल। मात्र ते मोबाईल कोणते आहेत ते देखील पाहूयात। सॅमसंग गॅलेक्सी S4 मिनी, गॅलेक्सी S3, गॅलेक्सी नोट 2, गॅलेक्सी X3, मोटो G, मोटो रेस AUD, मोटो E2014, LG ऑप्टिमस G, नेक्सस 4, G2 मिनी, L90, सोनी एक्सपीरिया Z, एक्सपीरिया SP, एक्सपीरिया T आणि एक्सपीरिया V। त्यामुळे या कंपनीचा मोबाईल तुमच्याकडे असेल तर सिस्टम अपडेट करून घ्या, नाहीतर व्हॉट्सअप वापरण्यासाठी नवीन मोबाईल घ्यावा लागेल। व्हॉट्सअपचे नवीन फीचर वापरण्यासाठी ॲप अपडेट करत राहणं महत्त्वाचं आहे। सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत किटकॅट व्हर्जन असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप 1 जानेवारी पासून बंद होणार हा दावा सत्य ठरलाय।
ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.